मित्रांनो, मी तुमचा मित्र जनार्दन वागिरे. इस्रायल तंत्रज्ञानाने आंबा फळबाग शेतीमध्ये आपलं स्वागत आहे. पहिला बॅचला आपल्या असलेले गोसावी सर आणि त्यांच्या बागेत आज आपली व्हिजिट आहे. सोनगाव येथे निफाड तालुका, सोनगाव गाव आणि जिल्हा नाशिक येथे आपण ब्लॅक सॉइल्डमध्ये बाग केलेली आहे आणि ह्या वर्षी त्याला नॅचरल विदाऊट कल्टार इथे आपल्याला आंब्याचे सेटिंग झालेले आहे. तर आज व्हिजिटला येताना त्यांनी वेगवेगळ्या समस्या सांगितल्या आणि त्याच्यातल्या महत्त्वाच्या समस्या म्हणजे ही आलेली एक्स्ट्रा पालवी, त्याचबरोबर आंब्यांची सेटिंग. आता तुम्ही जर खाली बघितलं तर बरेच आंबे पडलेले आहेत. ॲब्सिसिक ॲसिड तयार झाल्यावर ही गोष्ट होत असते. त्याच्यात आता आपल्याकडं मस्तपैकी आंबे लागलेले आहेत, तर त्याची थिनिंग कशी करावी ह्या प्रोसेससाठी ही प्रोसेस मी त्यांना शिकवत आहे. त्याचबरोबर ह्या बागेचं खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन आणि कीड नियंत्रण, त्याचबरोबर भौतिक गोष्टींनी आपण बागेत कसं पद्धतीने काम करू शकतो. म्हणजे भौतिक गोष्टी म्हणजे काय, फळमाशीचे सापळे लावणे, बॅगिंग करणे, ह्या भौतिक गोष्टी आहेत. याला रासायनिक गोष्टी किंवा जैविक आपण म्हणू शकत नाही. तर ह्या गोष्टींचा वापर करून आपण ह्या बागेचं चांगल्या प्रकारे, आता हे बघा, विना कारण ही फांदी आहे, ही अन्नद्रव्य खाते, तिला कटिंग करा म्हणजे आपल्याला इथून नवीन ब्रांचेस मिळतील. वेडी वाकडी फळं जर असतील बागेत तिचा काही उपयोग होणार नाही. तर ही आत्ताच काढून टाका, कारण खाली 3 फळं आहेत, तिन्ही बाजूनी 3 फळं आहेत, इकडं आहे, इकडं आहे, इकडं आहे. तर ही फळं आपल्याला चांगला आकार आणि व्यवस्थित त्याची वाढ होईल. आता वाढ होण्यासाठी आपल्याला वापरायचं आहे सुरुवातीला. आता ह्या अवस्थेमध्ये कुठलं खत वापरायचं आहे, आता 1261 आपण देऊ, त्याच्यानंतर 05234 देऊ. जेव्हा कोय तयार होईल बागेमध्ये, फळांमध्ये जो कोय तयार होईल तेव्हा आपल्याला 0050 अधिक मायक्रो न्यूट्रिशन अशा पद्धतीने जर आपण व्यवस्थित त्याचं मॅनेजमेंट केलं तर ही फळं, आता आपलं नेहमीच मी लोकांना उदाहरण एक देत होतो, एका झाडावर किती फळं हवे आहेत आपल्याला, कारण क्लोज प्लांटेशन 3 फूट बाय 12 फूट, 3 फूट बाय 14 फूट या लागवडींमध्ये पर एकर आपल्याला किती झाडं बसतात, तर 3 बाय 12ला 1225 बसतील आणि 3 बाय 14ला 1400 झाडं बसतील. तर आपलं गणित होतं की एका झाडावर फक्त आपल्याला 15 फळं घ्यायचे आहेत. आज मित्रांनो नॅचरल नाही, इथं आपण अजून कल्टार ॲप्लिकेशन केलेलं नाही, कारण झाडच 2 वर्षाचे आहे. पुढच्या वर्षी त्याची 3 वर्षाची होतील आणि 3 वर्षानंतर आपण बेसिक त्याचं उत्पन्न आहे ते घेणार आहे. पुढच्या वर्षी तुम्हाला त्याचा अनुभव येईलच. तर आता सध्या आपण झाडावरची फळं मोजू. 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 21 22 नंतर ह्या बाजूनी पण आहेत, 22 23 24 25 26 27 28 28 इथे आहेत, 29 30 खाली आहेत, 31 31 जवळपास 31 फळं एका झाडावर आहेत. ती पण थिनिंग होऊन, म्हणजे आता शिल्लक राहिलेली फळं ही गळणार नाहीत. जी गळायची होती तो टाईम निघून गेला. फळगळ तुम्ही जर अपेक्षित बघितली तर मार्च महिन्यात फळगळ होते आणि त्याच्यानंतर हळूहळू ती फळगळ कमी होते. हा टेम्परेचरचा इफेक्ट असतो, तेव्हा ॲब्सिसिक ॲसिड तयार होतो टेम्परेचरमुळं आणि त्यावेळेस हा प्रॉब्लेम होतो. आता जर तुम्ही विचार केला, आता नॅचरल 30 फळं आहेत, म्हणजे जर 15 फळं असली तर 5 किलो माल होतो, 30 फळं असली तर 10 किलो माल होईल आणि 10 किलो गुणिले 1000 झाडं 10 टन माल होतो. पण आपण एवढं पकडायचं नाही. नॅचरल प्रोसेस होऊन आपल्याला 6-7 टन जरी माल मिळाला तर नक्कीच आपला 100% फायदा होईल. जरी 5 टन आपण पकडलं आणि 100 रुपयाने गेलं तर 5 लाख रुपयापर्यंत आपल्याला इन्कम व्हायलाच पाहिजे, क्वालिटी विथ क्वालिटी. कारण आपण इथं सगळं बॅगिंग वगैरे सगळं करणार आहे. इथं आपण एक्सपोर्ट क्वालिटीचाच माल तयार करायचा आहे, जेणेकरून आपल्या मार्केटमध्ये पण आपलाच दबदबा राहील आणि आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये पण आपलाच दबदबा राहील. बॅगिंग वगैरे जर केलं तर क्वालिटी विदाऊट डागाचा माल तयार होतो आणि पुढं याला मागणी पण खूप चांगली होते. तुम्ही विदाऊट बॅगचा जो माल राहतो त्याची किंमत आणि याच्या किमतीमध्ये जवळपास 30-40 रुपयाचा फरक पडतो पर केजीला. त्याच्यामुळे अशा प्रकारे चांगलं काम करून चांगलं उत्पादन घेऊ शकता. बॅच नंबर 1 मधल्या
ह्यांनी सगळं प्रशिक्षण घेतलं आहे आणि ही पूर्ण बाग आपल्या मार्गदर्शनाखाली तयार झालेली आहे. पुढील वर्षी आपण याला पॅक्लोबिट्रोझाल म्हणजे कल्टार वापरून याला जास्तीत जास्त उत्पन्न कसं घेता येईल याच्यावर आपण काम करणार आहे आणि भविष्यात आपण हे पुढील वर्षी आपण हे दाखवणार आहे की याला किती उत्पन्न येते, कशा प्रकारे येते. अशाच प्रकारे तुम्ही पण लागवडी करू शकता आणि जास्तीत जास्त उत्पादन घेऊ शकता. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय बळीराजा.